तुम्ही फ्लॅट परचेस केलाय म्हणजे नेमकं काय परचेस करता? कधी विचार केलाय? तुमच्या फ्लॅटची जी फ्लोरिंग आहे, ती कोणाचं तरी छत असतं आणि तुमच्या फ्लॅटचं छत कोणाचं तरी फ्लोरिंग असते आणि आजूबाजूची भिंती आता नेहमीच कॉमन असतात. मग फ्लॅट परचेस करताना जर तुम्ही फक्त मधली हवा घेत असाल किंवा राईट टू रेसिडेन्स घेत असाल, तर तो फ्लॅट जर एखाद्या वेळेस पडला, त्या इमारतीला काही झालं, इमारत ढासळली, तर त्याच्यानंतर ती जी काही प्लॉट एरिया असेल, त्या प्लॉट एरियामध्ये तुमचा अधिकार किती? याची किती माहिती घेतली आहे. जेव्हा एखादा फ्लॅट परचेस करायला जाल तेव्हा बेसिक रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय असणार आहे, तो असणार आहे अनडिवायडेड शेअर इन द प्रॉपर्टी. हो, आता हा अनडिवायडेड शेअर जो आहे तो तुमच्या कुठल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीतला नाहीये, तर तो त्या फ्लॅटच्या प्लॉट मधला आहे, की त्या फ्लॅटचा जो प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये तुमचा शेअर किती आहे. आणि उद्या चलून जर तो प्लॉट मधला शेअर डिवाइड करायचं ठरलं तर मला या प्लॉट मधला किती हिस्सा मिळणार आहे हे मला माहिती असलं पाहिजे. त्यामुळेच जेव्हा आपण एखादा फ्लॅट परचेस करतो तेव्हा त्या फ्लॅटचा प्लॉट जो आहे, म्हणजे जे प्लॉटवरती तो फ्लॅट बांधला गेलेला आहे की ती अख्खी इमारत उभी आहे, बिल्डिंग उभी आहे, त्या प्लॉटचा देखील आपण टायटल सर्च घेतला पाहिजे. उद्या चलून त्या प्लॉटवर जर कोणाचं कर्ज असेल किंवा तो प्लॉट ज्यांच्याकडनं बिल्डरनी डेव्हलपमेंटला घेतला आहे त्यांच्यामध्ये काही वाद असतील, त्याच्यावर काही प्रॉपर्टीची कोर्टात केस चालू असेल, तर ती देखील आपण चेक केली पाहिजे. बऱ्याच प्रॉपर्टीजमध्ये असं देखील होतंय की बिल्डर अख्खी बिल्डिंग तर बांधून टाकतो, पण त्या बिल्डिंगचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवरती बिल्डरनीच कर्ज काढलेलं असतं आणि बिल्डर ते कर्ज फेडत नाही. हो, बिल्डर ते कर्ज फेडत नाही आणि उद्या चलून ते जे कर्ज आहे ते त्या फ्लॅटवर येतं. कारण प्लॉटवर जर तो फ्लॅट बांधला असेल तर अख्ख्या बिल्डिंगवर देखील त्या प्लॉटचं कर्ज येऊ शकतं. त्यामुळेच जेव्हा आपण टायटल सर्च रिपोर्ट बद्दल बोलतोय तेव्हा आपल्याला बेसिक गोष्ट कोणती चेक करायची आहे, तर तो जो प्लॉट आहे, ज्या प्लॉटवरती अख्खी फ्लॅटची बिल्डिंग उभी आहे, तो फ्री फ्रॉम इन्क्युबरन्सेस आहे का, म्हणजे त्याच्यावर कुठलं कर्ज तर नाहीये ना, ही गोष्ट आपण सगळ्यात पहिले चेक केली पाहिजे. एकदा प्लॉटचा विषय क्लिअर झाला की बस चला त्या प्लॉटवर कर्ज नाही आहे आणि बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, मग त्याच्यानंतरचं बेसिक डॉक्युमेंट असतं ते म्हणजे कन्स्ट्रक्शन परमिशन. तुमच्या बिल्डिंगचा प्लॅन सँक्शन झाला आहे का? बिल्डिंगमध्ये जितके स्टोरेज ती बिल्डिंग दाखवली आहे तेवढ्या सगळ्या स्टोरेजला किंवा तेवढ्या सगळ्या मजल्यांना परमिशन आहे का कन्स्ट्रक्शन करण्याची? आणि नंबर ऑफ फ्लॅटची संख्या किती आहे? एखाद्या फ्लॅटमध्ये थर्ड फ्लोअरला एखादा 306 नावाचा फ्लॅट आहे, म्हणजे या नंबरचा फ्लॅट आहे, पण ऑन पेपर तिथे जर 305 फ्लॅट असेल, म्हणजे एका फ्लोअरला 5च फ्लॅट असतील आणि तुम्ही 6वा परचेस करत असाल, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्ही इल्लीगल फ्लॅट परचेस करताय. त्यामुळेच फ्लॅट परचेस करताना आपण हे देखील चेक केलं पाहिजे की टोटल फ्लॅटची संख्या किती आहे, म्हणजे परमिशन किती फ्लॅटची मिळालेली आहे आणि मी जो फ्लॅट परचेस केला आहे तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का. फक्त फ्लॅट प्रत्यक्षात अस्तित्वात असून चालत नाही, तर तो पेपरवर देखील दिसावा लागतो. आणि कधी कधी उलटं देखील होतं, तुम्हाला फ्लॅट पेपरवर दिसतो पण प्रत्यक्षात नसतो. कसं ते सांगतो. एखाद्या अपार्टमेंटमध्ये आपण जातो, एखाद्या फ्लोअरला समजा 5 फ्लॅट एका फ्लोअरला आहेत किंवा एका फ्लोअरला 4 फ्लॅट आहेत, असं आपण गृहीत धरूयात. मग त्या 4 फ्लॅटपैकी तुम्ही जर 4ही विकत घेतलेत किंवा तुमच्यापैकी 4 वेगवेगळ्या लोकांनी ते फ्लॅट विकत घेतलेत आणि एक दिवस तुम्हाला कळतंय की त्या फ्लोअरवरती अजून एक्स्ट्रा एक फ्लॅट आहे जो विकला पण गेला आहे पण जो अस्तित्वात नाहीये. हो, अशा केसेस झाल्या आहेत, ज्या केसमध्ये जो फ्लॅट त्या बिल्डिंगमध्ये नाहीच आहे तो फ्लॅट बिल्डरनी दाखवलाय, तो फ्लॅट विकला पण आहे आणि त्या फ्लॅटवर कर्ज देखील काढलं आहे. मग हाऊसिंग लोन बिल्डरनी काढला असेल तर त्याची इंटरनल ॲडजस्टमेंट असू शकते, पण जर एकच फ्लॅट 2 वेगवेगळ्या व्यक्तींना विकलाय आणि फक्त नंबर चेंज केलेत, म्हणजे एकाला 304 आणि दुसऱ्याला तोच फ्लॅट 305 म्हणून दाखवला असेल, तर याला जबाबदार कोण राहणार? यासाठीच फ्लॅट परचेस करताना तुम्हाला फक्त कन्स्ट्रक्शनची परमिशन बघून चालत नाही, तर त्याचा प्लॅन व्हॅलिडेट करून घ्यावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण त्या फ्लॅटचं पोझिशन घेतो ते सॉफ्ट पोझिशन नसलं पाहिजे. आजकाल बऱ्याचदा असं बघितलं जातं की तुम्हाला कन्स्ट्रक्शन चालू असतानाच फर्निचर करायचं आहे, इंटेरियर करायचं आहे, म्हणून तुम्ही सॉफ्ट पोझिशन घेता. म्हणजे आपण काय करतो, बिल्डरला सांगतो की आम्हाला ताबा देऊन टाका, बाकीचं आम्ही आमच्या पद्धतीने करून घेऊ. हा ताबा हा सगळ्यात धोकादायक आहे. बिकॉज इन दॅट केस तुम्ही तो सॉफ्ट पोझिशन तर घेताय, पण त्या फ्लॅटचं कम्प्लिशन झालेलं नाहीये. जर कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल, म्हणजे ऑन पेपर जो तो फ्लॅट कम्प्लीटच नसेल, तर उद्या चलून त्या फ्लॅटमध्ये काही प्रॉब्लेम आला, कुठे भिंतीमध्ये लिकेज झाले किंवा असे काही प्रॉब्लेम निर्माण झाले की आता मला तिथं राहता येत नाहीये, अशा वेळेस मी बिल्डरवर केस करू शकतो का? आन्सर इज नो. कारण जो फ्लॅट ऑन पेपर कम्प्लीटच झाला नाहीये, त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेटच नाहीये, त्या फ्लॅटबद्दल मला कन्झ्युमर कोर्टमध्ये जाता येत नाही आणि रेरा कोर्टमध्ये पण जाता येत नाही. रेरा कोर्टमध्ये जायला अजून एक ऑप्शन आहे,
की जर तुम्हाला फ्लॅट वेळेत दिला नाही तर जाता येईल, पण मला विकलेल्या फ्लॅटमध्ये काही प्रॉब्लेम आहे म्हणून जर मला बिल्डरच्या अगेन्स्ट जायचं असेल तर त्यासाठी कंप्लिशन सर्टिफिकेट हे फार महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. फ्लॅटचं कंप्लिशन सर्टिफिकेट आलंय, फ्लॅटची कन्स्ट्रक्शन परमिशन आहे आणि आता मी फ्लॅटमध्ये राहायला गेलोय. मग आता तर काही प्रॉब्लेम नाहीये ना? नक्कीच आता काहीच प्रॉब्लेम नाहीये जर तुमच्याकडे टायटल सर्च रिपोर्ट आहे, फ्लॅटचे सगळे पेपर्स आपण चेक करून घेतले आहेत आणि बँकेने लोन दिलं म्हणून फ्लॅट क्लिअर आहे असं आपण समज करून घेतला नाहीये तर. हो. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो बँक लोनचा. बँक लोन काढताना आपण किती पेपर्सवर साईन करतो हे आपण मोजत पण नाही. आपल्याला कर्ज मिळणार असतं आणि ते कर्ज मिळतं आहे, मला लोन देते बँक या खुशीत आपण फक्त पेपर साईन करत चालतो. आपण जर ते व्हॅलिडेट नाही केले, आपण बँकेला कुठल्या कुठल्या सह्या कोणत्या पेपरवर दिल्या आहेत हे जर पाहिलं नाही तर उद्या चलून तीच बँक तुमच्या अगेन्स्ट वेगवेगळे केसेस फाईल करू शकते. मग बऱ्याचदा लोकांना हा प्रॉब्लेम येतो की आमचा व्याजदर जो आहे, इंटरेस्ट रेट जो आहे त्यात प्रॉब्लेम आहे. बऱ्याचदा हा पण प्रॉब्लेम येतो की माझी EMI खूप अर्ली स्टार्ट झालेले आहेत. बऱ्याच लोकांना हा पण प्रॉब्लेम झालेला आहे की आता बँक पोझिशनला आलेली आहे, मी हप्ते भरले नाहीयेत पण मला काही मोरेटोरियम पिरियड हवा आहे. या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला जर हव्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लोन घेताना लोन ॲग्रीमेंट जे आहे ते वाचलं पाहिजे आणि प्रत्येकाकडे आपल्या लोन ॲग्रीमेंटची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी असली पाहिजे. 90% केसेसमध्ये त्या माणसाकडे किंवा बॉरोवरकडे स्वतःच्या लोन ॲग्रीमेंटची कॉपी नसते. जेव्हा ते आमच्याकडे केसेस करायला येतात आणि त्यांना आपण विचारतो की तुमच्याकडे लोन ॲग्रीमेंटची कॉपी आहे का, तेव्हा ते म्हणतात बँकेतनं आणावी लागेल. मग कर्ज घेतलं, ॲग्रीमेंटची कॉपी का नाही घेतली? तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जर कर्ज घेत असू त्या ॲग्रीमेंटची कॉपी आपल्याकडे असली पाहिजे. बँक लोनमध्ये डिस्प्यूट जर निर्माण झाले तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आता मी बँकेचा कन्झ्युमर आहे आणि त्यामुळे मी कन्झ्युमर कोर्टात जाईल आणि बँकेविरुद्ध केस दाखल करेल. निश्चितच तुम्ही कन्झ्युमर असता, तुम्हाला कन्झ्युमर कोर्टात केस देखील करता येते आणि हो, कन्झ्युमर कोर्टात केस दाखल करायला तुम्हाला वकिलाची देखील गरज लागत नाही. या गोष्टी बेसिक आहेत ज्याची माहिती आपण घेऊच, पण फक्त कन्झ्युमर कोर्टात केस करून बँकेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत. जर तुमच्याकडनं हप्ते भरले गेले नसतील, बँक फ्लॅटचा ताबा घेत असेल, तुमच्या प्रॉपर्टीचा लिलाव होणार असेल तर त्यावेळेस तुम्हाला DRT कोर्टाकडे जावं लागतं. हो, जे डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल आहे त्यांच्याकडे केस फाईल करावी लागते आणि ती केस फाईल केल्यानंतर तुम्हाला बँकेच्या प्रोसिजरला स्टे मिळू शकतो. बऱ्याच केसेसमध्ये असं पण होते जे आपण मगाशी उदाहरण बघितलं की तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय आणि कर्ज तिसऱ्याच व्यक्तीने घेतलंय म्हणून जर तुम्हाला बँकेची नोटीस आली तर DRT मध्ये अशा व्यक्तीला देखील जाता येते ज्यांनी कर्ज काढलं नाही. सेक्शन 17 जर आपण बघितलं त्याच्यामध्ये स्पेसिफिकली थर्ड पार्टीला पण DRT कोर्टाकडून स्टे घेण्याचे अधिकार आहेत. म्हणजेच जर तुम्हाला बँकेविरुद्ध केस फाईल करायची असेल तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला DRT कोर्टाचा एक स्ट्रॉंग ऑप्शन आहे की जो आपण वापरला तर आपण देखील आपले इंटरेस्ट प्रोटेक्ट करू शकतो.